RT ॲडमिशन 2026-27 भरपूर जे पालकवर्ग आहे ते कमेंट्स करत आहे की आता जे फॉर्म सुरू होणार आहे यासाठी इम्पॉर्टंट जे डॉक्युमेंट्स असणार आहे हे कोणकोणते लागणार आहे. आपण या अगोदर एक व्हिडिओ दिलेला होता की ज्यामध्ये आपण संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली होती, परंतु भरपूर जे पालकवर्ग आहे ते कमेंट्स करत आहे की डॉक्युमेंट्स कोणते लागणार. तर बघू शकता आपण जर साईडवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसेल. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिसणार आहे. साईटसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही गुगलमध्ये RT ॲडमिशन एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला साईट पहिल्या किंवा दुसऱ्या जेही ऑप्शन आहे त्यावरती मिळून जाणार आणि अशा प्रकारे तुम्हाला साईट ओपन होणार. बघू शकता भरपूर फेक साईटसुद्धा आहे, परंतु ही जी साईट आहे ही मेन साईट आहे. या साईटवर आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे खाली आल्यानंतर जे हे ब्ल्यू पूर्ण डॉट दिसत आहे यामध्ये बघा 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे आवश्यक कागदपत्रे. तुम्ही इथे क्लिक करून इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर डायरेक्टली एक PDF ओपन होते. बघू शकता तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा होऊन जाणार, परंतु ही जी PDF आहे ही PDF लास्ट इयरची आहे. बघू शकता 25-26 साईडवरती अजूनपर्यंत 26-27ची PDF अपलोड केलेली नाही आहे, परंतु हे डॉक्युमेंट्स आणि 26-27ला लागणारे डॉक्युमेंट्स सेमच असणार आहे. यामध्ये जास्त फरक राहणार नाही कारण की साईटसुद्धा तीच आहे, संपूर्ण अपडेटसुद्धा त्याच साईडवर येत आहे. त्यामुळे फक्त जे चेंज होईल ते म्हणजे इथे इयर. जर तुम्ही ही PDF एकदा रीड केली तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स देण्यात आलेले आहे. बघू शकता यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणकोणते सांगण्यात आलेले आहे. तर यामध्ये जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे हे कोणते सांगण्यात आलेले बघू शकता. 2 नंबरचा पॉईंट्स आहे आधार कार्ड पाहिजे, तुमचा मुलगा मुलगी जेही असेल, रहिवासी पुरावा एक द्यावाच लागेल, जन्मतारखेचा पुरावा, बर्थ सर्टिफिकेट. हे जे 3 कागद आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे, याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर यामध्ये एक इम्पॉर्टंट नोटसुद्धा दिलेली आहे. आपण जेव्हाही डॉक्युमेंटचे उल्लेख केलेला आहे यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो RTचा फॉर्म भरत असताना जी तुम्हाला कागदपत्रे लागणार आहे ही ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी, हे आपण हर व्हिडिओमध्ये सांगत असतो. तर यामध्ये जे 3 डॉक्युमेंट्स आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे. आधार कार्ड, जन्मतारखेचा म्हणजे बर्थ सर्टिफिकेट आणि रहिवासी पुरावा, ज्यामध्ये इलेक्ट्रिक बिल आहे, पाणीपट्टी बिल आहे. मी तुम्हाला डिटेल्समध्ये सर्वात खाली जे ऑप्शन आहे ते आपण यामध्ये चेक करू शकतो, ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही PDF तुम्ही डायरेक्टली कशी काढायची तुम्हाला मी जस्ट सांगितलेलं आहे. तरीही तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही PDF तुम्हाला देण्यात येणार जर तुम्हाला साईडवर मिळत नसेल तर. त्यानंतर बघू शकता इथे जे जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे, संपूर्ण जातीचा उल्लेख आहे. यामध्ये तुम्ही ज्याही जात असतात म्हणजे कास्ट असतात त्याबद्दलचा यामध्ये डिटेल्स देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघू शकता जेही पालकवर्ग आहे जे ओपन कास्ट असेल, EWS असू शकतात, त्यांना 1 लाखाच्या आतमधला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. जेही पालकवर्ग कास्टमध्ये असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. मुलाचे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट चालते. त्यानंतर भरपूर ज्या महिला आहे, कोणाचा डिवॉर्स असते, कोणत्या महिला विधवा असते, तर याबद्दलचा सुद्धा यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याबद्दलचं तुम्हाला एक पुरावा द्यावा लागेल. जसे विधवा असतील तुम्हाला डेथ सर्टिफिकेट द्यावं लागेल. त्यानंतर जर तुमचा घटस्फोट झाला असेल तर त्याबद्दलचं जेही कोर्टाचं पत्र असेल ते द्यावं लागेल. त्यानंतर बघू शकता आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं आहे. बालकाचे आधार कार्ड तुम्हाला लागणारच आहे. त्यानंतर बघू शकता जन्मतारखेच्या पुराव्यासाठी काय सांगण्यात आलेलं आहे, तर ग्रामपंचायत असेल, अंगणवाडी सेविका किंवा तुम्ही जिथेही राहत आहे, जिथे तुम्ही रजिस्टर केलेलं असेल तुमच्या मुलगा मुलगी जेही आहे तुम्हाला म्हणजे पाल्य आहे तुमचं, त्यांचं जिथेही तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांच्याकडून मिळालेलं तुम्हाला जन्माचा दाखला हे घ्यावाच लागेल. त्यानंतर रहिवासी पुरावा बघू शकता. रहिवासी पुराव्यामध्ये एवढे सारे ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही यामधून एक रहिवासी पुरावा देऊ शकता. आपण शॉर्टकटमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ देतो आहे कारण की डिटेल्समध्ये व्हिडिओ ऑलरेडी आपण दिलेले आहे आणि यामध्ये जास्त डॉक्युमेंट्स लागत नाही, फक्त 4 डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंट आहे. मी डिटेल्समध्ये म्हणजे शॉर्टकटमध्ये सुद्धा ते 4 डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला आता व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. बघू शकता तुम्ही यामध्ये रॅशन कार्ड आहे, परंतु रॅशन कार्ड बंद करण्यात आलं होतं कारण की ते फोटो ID मध्ये नव्हतं, म्हणून लास्ट इयरला जे रॅशन कार्ड होते बंद करण्यात आलं होतं वेळेवर. तर आपण हे रॅशन कार्ड सोडून देऊ. त्यानंतर बघा ड्रायव्हिंग लायसन आहे, वीज बिल आहे, टेलिफोन बिल आहे, पाणीपट्टी बिल आहे, प्रॉपर्टी टॅक्स देय आहे, घरपट्टी आहे, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आहे, आधार कार्ड आहे, मतदान ओळखपत्र आहे, पासपोर्ट आहे. बघा यापैकी एक पाहिजे, परंतु हे कोणाला, ज्यांचे घर आहे त्यांच्यासाठी आहे. ओके. त्यानंतर ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करारनामा हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार
फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा, त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा, हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. ओके, हे जे पहिले डॉक्युमेंट सांगितलेले आहे हे डॉक्युमेंट्स ज्यांचे स्वतःचे घर आहे त्यांच्यासाठी आहे, आणि हे जे डॉक्युमेंट्स आहे जे भाड्याने राहत असेल त्यांच्यासाठी हा भाडे करारनामा आहे. दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट असं आपण म्हणतोय. 11 महिन्याचा रेंट ॲग्रीमेंट पाहिजे आहे आणि तो 11 महिन्याचा पाहिजे आणि सध्या व्हॅलिड असला पाहिजे, म्हणजे संपलेला नको. फॉर्म भरण्याच्या अगोदरचा पाहिजे, फॉर्म भरल्यानंतरचा नको. ओके, यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे यामधून एक डॉक्युमेंट्स ॲड्रेस प्रूफ हे तयार ठेवा. बघा, शॉर्टकटमध्ये 4 डॉक्युमेंट बोललो होतो आपण. 1 नंबरचं डॉक्युमेंट्स आधार कार्ड, कोणाचे? पाल्याचे. 2 नंबरला बर्थ सर्टिफिकेट. ओके, त्याच्यानंतर 3 नंबरला ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही आता एक एक्झाम्पल बघू आपण की इलेक्ट्रिक बिल देऊन राहिलेलो आहे. हे झाले 3 डॉक्युमेंट्स. त्यानंतर 4 नंबरला कास्ट सर्टिफिकेट, कोणाचे? फादरचे. क्लिअर, हे 4 डॉक्युमेंट्स लागणार आहेत जे पालकवर्ग कास्टमध्ये आहे त्यांना. ओके, त्यानंतर यामध्ये जे कास्ट दिलेली आहे हे कास्ट कॅन्सल करून इथे इन्कम लागणार आहे कोणाला? ओपन कास्टमधल्या विद्यार्थ्यांना. जे विद्यार्थी ओपन आहे, EWS आहे, त्यांना 1 लाखाच्या आतमधला इन्कम सर्टिफिकेट. कशाच्या रिप्लेसमध्ये? कास्ट सर्टिफिकेटच्या. संपले तुमचे डॉक्युमेंट. हे डॉक्युमेंट जर तुमचे क्लिअर असतील ना तर तुम्हाला तुमचा प्रवेश कोणीही रद्द करू शकत नाही. फक्त यामध्ये एकच लक्षात ठेवा की यावरती जे नाव आहे हे नाव ओके असलं पाहिजे. म्हणजे जे तुमचे डॉक्युमेंट्स नेम आहे, समजा जसं इलेक्ट्रिक बिलवर नाव आहे हे वडिलांचे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आधार कार्डवर नाव, बर्थ सर्टिफिकेटवर नाव हे पाल्याचे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कारण भरपूर ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक असतो, तर ते तुम्ही आता दुरुस्ती करू शकता. अशाबद्दल ही डॉक्युमेंट लिस्ट आहे. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही डायरेक्टली कमेंट्स करा. त्यावरती आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की त्यावरती तुम्हाला कमेंट्सवर उत्तर देण्याचा. परंतु जर कोणाला कमेंट्सवर उत्तर मिळत नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका. परत दुसऱ्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट्स करा, त्यावरती तुम्हाला ती माहिती पुरवल्या जाणार आहे. कारण की एवढ्या साऱ्या कमेंट्स असतात आपण, कारण की एकच व्हिडिओ टाकत नाही, भरपूर टाईपचे व्हिडिओ असतात, त्यामुळे कमेंट्स दिसत नाही. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या व्हिडिओवर कमेंट्स करा, तुम्हाला माहिती दिली जाणार. आणि ही जी डॉक्युमेंट लिस्ट आहे ही लास्ट इयरची आहे. यावर्षीची डॉक्युमेंट लिस्टसुद्धा सेमच राहणार आहे, परंतु साईडवर अजूनपर्यंत आलेली नाही आहे. ती आल्यानंतर तुम्हाला परत त्याबद्दलची जी PDF आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. ही सुद्धा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात येत आहे. ही सुद्धा PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे. बघा, तिथून चेक करा आणि साईडवर सुद्धा जाऊन तुम्ही जशी आपण डाउनलोड केली त्या प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ आपण परत बनवलेला आहे कारण की पालकांनी कमेंट्स केलेला आहे, त्यामुळे. कारण याबद्दलची आपण डॉक्युमेंट लिस्ट ऑलरेडी दिलेली होती. RTE ॲडमिशनमध्ये कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा आणि RTE ॲडमिशनबद्दल संपूर्ण A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.